नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपण आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जीवनात अडचणी येतात, मन निराश होते आणि आपण विचारतो आता काय करू. पण याच प्रश्नाचे उत्तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला खूप वर्षापूर्वीच देऊन ठेवले आहे. जगातील प्रत्येक संकटावरचा त्यांचा एक आश्वासक मंत्र आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण मित्रांनो, स्वामींचा हा आशीर्वाद आपल्या जीवनात कायम टिकवून ठेवायचा असेल तर आपण त्यांच्या 3 मूलभूत शिकवणी आचरणात आणल्या पाहिजेत. त्यांच्या या शिकवणींमुळे तुमच्या जीवनातील निराशा आणि भीती कायमची दूर होईल. चला तर पाहूया या शिकवणी काय आहेत. पहिली शिकवण, माफ करा आणि मोकळे व्हा. स्वामी म्हणतात, भूतकाळ विसरून भविष्याकडे लक्ष द्या. तुम्ही कधी विचार केला आहे, आपण कोणाला दोष देत नाही तर त्या दोषाची गाठ आपल्याच मनात बांधून ठेवतो. ही गाठ आपल्या आनंदाला मारून टाकते. स्वामींची शिकवण अगदी सोपी आहे, क्षमेशील बना. दुसऱ्याला क्षमा करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीला नाही तर स्वतःच्या मनाला त्या नकारात्मक विचारांच्या ओझ्यातून मुक्त करतो. जोपर्यंत तुम्ही मनात राग, द्वेष आणि बदला घेण्याची भावना ठेवता तोपर्यंत स्वामींची कृपा तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही. आजच निर्णय घ्या, भूतकाळातील कटू आठवणी सोडा आणि स्वामींवर विश्वास ठेवून आनंदी जीवनाची सुरुवात करा. दुसरी शिकवण आहे, अन्नदान म्हणजे साक्षात ईश्वर सेवा. स्वामी समर्थांनी कोणत्याही दिखाऊ कर्मकांडाला महत्व दिले नाही. ते म्हणाले, भुकेल्यांना अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. मित्रांनो, देव मंदिरात नाही, तो भुकेल्याच्या पोटात आहे. ज्या घरात अन्नदान होते त्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही. कारण तुम्ही फक्त दान करत नाही तर तुम्ही साक्षात परमेश्वराची सेवा करत असता. आजच्या युगात आपल्या ताटात अन्न वाया घालवण्याऐवजी ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ही स्वामींची खरी पूजा आहे. तिसरी शिकवण आहे, अहंकार सोडा आणि विनम्र व्हा. आयुष्यात मोठे होणे चांगले आहे, पण मीपणा कधीच चांगला नाही. स्वामी स्पष्टपणे सांगतात, तुमचे यश, संपत्ती, बुद्धी हे सर्व ईश्वराचे आहे. ज्या क्षणी तुम्ही मी हा शब्द वापरता त्या क्षणी तुम्ही स्वामींपासून दूर जाता. हा अहंकारच तुम्हाला इतरांपासून वेगळे करतो आणि तुमच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. तुम्ही किती मोठे आहात हे महत्वाचे नाही, तुम्ही किती नम्र आहात हे महत्वाचे आहे. नम्रता हीच खरी शक्ती आहे. चला, आज आपण स्वामी समर्थांना वचन देऊया की आम्ही त्यांच्या या 3 जीवन संजीवनी सूत्रांना कधीच विसरणार नाही. क्षमेशील राहू, निस्वार्थ अन्नदान करू आणि कायम विनम्र राहू. या विचारांनी तुमचे मन शांत होईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जाणवेल की स्वामी खऱ्या अर्थाने तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा आणि स्वामी कृपेचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.